नमस्कार, विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। आज 26 मे आहे आणि बरोबर एक महिना आधी भारताने घेतलेल्या एका अत्यंत धाडसी निर्णयाचे परिणाम थेट आणि स्पष्टपणे आता दिसू लागले आहेत। भारताने बरोबर महिनाभरापूर्वी सिंधू जल करार संपुष्टात आणला। भारताने यामुळे पाकड्यांच्या नाकी नऊ आणलेले आहेत। भारताचं जलअस्त्र बऱ्यापैकी प्रभावी ठरलंय। त्याचे पुरावे आता समाज माध्यमात थेट पाकिस्तानचीच लोक टाकतायत। हवं तेव्हा नाही आणि नको तेव्हा होय अशा प्रकारच्या धोरणाने पाणी सोडण्याचे भारताचे उपाय अनेक प्रकारे पाकिस्तानला जेरीस आणताना दिसतायत। या सगळ्याच्या जोडीला पाकिस्तान मधल्या संसदेमध्ये सध्या चिंता व्यक्त होतीये ती भारताच्या कूटनैतिक निर्णयाची। भारताने सिंधू नदीचं पाणी बंद करून पाकिस्तानची अडचण केली आहे आणि म्हणून पाकिस्तान मधले खासदार हा प्रश्न आता लवकर सोडवा म्हणून कळवळू लागले आहेत। अगर ये पानी का क्राइसिस नहीं अभी सॉल्व करेंगे तो हम भूखे मर सकते हैं। उसकी वजह ये है कि इंडस बेसिन जो है वो ही हमारा लाइफलाइन है। 3/4 जो पानी हमारा आता है सर टोटल बाहर से आता है। हमारी 10 में से 9 लोग जो है ये इंडस वाटर बेसिन के ऊपर ही रिलाय करके अपनी जिंदगी बसर कर रहे हैं। 90% स्टेटिस्टिक्स के मुताबिक 90% जो हमारी क्रॉप्स हैं, जो हमारी फसलें हैं, वो इस पानी पे डिपेंड करती हैं। हमारे जितने पावर प्रोजेक्ट्स हैं, जितने डैम्स हैं, वो इसी पानी के ऊपर बने हुए हैं। तो इसलिए अगर ये हम इसको हम समझते हैं कि ये एक वाटर बॉम्ब हमारे ऊपर पड़ा हुआ है जिसको हमने डिफ्यूज करना है, इसको खत्म करना है। देशोदेशीच्या पाण्याचं भांडण मोठं महत्त्वाचं असतं। यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला तसा इशारा दिला होता, मात्र तो ऐकायचा सोडून पाकडे फुशारक्या मारत बसले। आम्ही आता आपल्याला हाफिज सईदचे एक वक्तव्य ऐकवणार आहोत। हाफिज सईद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे। तसं पाहायला गेलं तर त्याला भारताच्या आणि पाकिस्तानच्या दरम्यान राजनैतिक मुद्द्यांवर बोलण्याचा काडीचा अधिकार नाही, पण तरीही तो बोलला होता। तो बोलला होता त्याला उत्तर आता मिळताना दिसतंय। तुम पाकिस्तान के पानी को रोकोगे, पाकिस्तान की ज़राअत सनत का खात्मा करके, पाकिस्तान की मईशत तबाह करके, सीपैक के मंसूबे नाकाम करने के लिए तू बड़के मारेगा और तू चाहेगा हम चुप रहे। सुन, अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे। इन दरियाओं में फिर खून बहेगा। 15 दिन तक हमने इंतजार किया, फिर पाकिस्तान आतंकवाद के खिलाफ कोई कदम उठाएगा, लेकिन शायद आतंकवाद ही उनकी रोजी रोटी है। जब उन्होंने कुछ नहीं किया तो फिर मैंने देश की सेना को खुली छूट दे दी। भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान लढाईचं पहिलं आणि दमदार कूटनीतिक पाऊल हे सिंधू जलवाटप कराराच्या निमित्ताने भारताने टाकलं होतं। या सिंधू जलवाटप कराराला स्थगिती देण्यात आली। हा करार 19 सप्टेंबर 1960 मध्ये भारत पाकिस्तानच्या 6 नद्यांच्या पाणी वाटप करारासाठी झाला होता। भारताच्या पूर्वेकडील 3 नद्यांवर अधिकार आहे, तर पाकिस्तानचा अधिकार उर्वरित नद्यांवर आहे। भारताचा अधिकार असलेल्या नद्यांमध्ये रावी, बियास, सतलज आहेत, तर पाकिस्तानच्या पश्चिमेकडील 3 नद्यांवरचा अधिकार आहे आणि त्या निमित्ताने सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांचं पाणी पाकिस्तान वापरू शकतो। दोन्ही देशांमध्ये पाण्यावरून संघर्ष टाळण्यासाठी करार झालेले आहेत।
सिंधू वाटप पाणी कराराला भारताने दिलेली स्थगिती हा एक मास्टर स्ट्रोक आहे. त्याला मी जलास्त्र असं म्हणेल, त्याला ब्रह्मास्त्र मी असं म्हणेल. आजपर्यंत आपण कधीही या अस्त्राचा वापर हा केलेला नव्हता. 1960ला हा करार झाला. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचे अनेक प्रसंग आले, मात्र भारताने कधीही अशा प्रकारची स्थगिती देण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. पहलगाम मधल्या पर्यटकांवर इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या नंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याच्यासाठी सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली. त्याचा परिणाम काय होतोय हेही आपल्याला लक्षात घ्यायला हवं आणि म्हणून नकाशाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला परिस्थिती समजावू इच्छितो. भारताच्या एका भागात असलेल्या पूर्व आणि पश्चिमेतल्या या 6 नद्या महत्त्वाच्या आहेत. रावी, सतलज, बियास या 3 नद्या आणि दुसऱ्या बाजूला चिनाब, झेलम, सिंधू या 3 नद्या आहेत. रावी, सतलज, बियासचं पाणी पूर्णपणे भारताच्या ताब्यात आहे, तर उरलेल्या 3 नद्यांचं पाणी पाकिस्तान वापरू शकतो. पण हे पाणी भारतातून वाहून जात असताना अडवण्याची क्षमता भारताकडे असल्यानं सध्या त्याचा वापर होताना दिसतो आहे. आणि केवळ त्याचा वापरच होतोय अशातला भाग नाही, तर त्याचा परिणाम सुद्धा दिसतो आहे. सिंधू जलवाटपाला स्थगिती दिल्यामुळे पाकिस्तानमध्ये महिन्याभरात परिस्थिती बदलली आहे. ती कशी बदलली आहे ते आम्ही आपल्याला सांगणारच आहोत, पण तत्पूर्वी परिणाम कुठे कुठे कसे होणार आहेत तेही लक्षात घ्या. किशनगंगा धरणातून पाकिस्तानला होणारा जलपुरवठा स्थगित झालाय. भूजल पातळी पाकिस्तानातली घसरली आहे आणि यामुळे भविष्यात पाकिस्तानात दुष्काळ पसरू शकतो. कारण पाकिस्तानची 80% शेती ही सिंधूच्या जलवाटपावर अवलंबून आहे. सिंधूमुळे पाकड्यांचा 1,60,00,000 हेक्टरचा भूभाग सुपीक बनतो. गहू, तांदूळ, ऊस आणि कापूस ही प्रमुख उत्पादनं त्यावर घेतली जातात. पाकिस्तानचं बासमती तांदूळाचं उत्पादन तर यावेळेला खड्ड्यातच जाईल. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचा मोठा फटका पाकिस्तानला बसेल. कराची, लाहोर आणि मुलतान या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचं संकट लवकरच अनुभवायला येईल. तरबेला आणि मंगेला हे जलविद्युत प्रकल्प सुद्धा बंद पडतील अशीच शक्यता दिसते आहे. घरगुती आणि उद्योगांना होणारा वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यताही पाकिस्तानात निर्माण झाली आहे. सिंधूचं जल नसेल तर पाकड्यांचं 25% सकल राष्ट्रीय उत्पन्न घसरणार आहे. पाकिस्तानच्या विरुद्ध सर्जिकल स्ट्राईक असेल, एअर स्ट्राईक असेल किंवा अगदी न्यूक्लिअर स्ट्राईक पेक्षा देखील भयानक अशा प्रकार पाकिस्तानला याचे दूरगामी मोठे नकारात्मक परिणाम सहन करावे लागतील. पाकिस्तानची शेती असेल, पाकिस्तानचे उद्योगधंदे असतील, तिथल्या सर्वसामान्य जनतेचं जीवन असेल, ते ह्या अस्त्रामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. मला असं वाटतं की जर पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन देणं थांबवलं नाही तर भारत ही स्थगिती जी आहे ती पुढे भविष्यामध्ये चालू ठेवेल. कोणताही आंतरराष्ट्रीय करार भारताला या स्थगितीपासून वाचवू शकत नाही. मला असं वाटतं की केंद्र सरकारकडून घेतला गेलेला हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असा आहे आणि हा पाकिस्तानला खऱ्या अर्थाने धडा शिकवेल. गेले महिनाभर आम्ही आपल्याला सिंधू जलअस्त्राचे परिणाम सांगत होतो आणि आता ते दिसू सुद्धा लागले आहेत. सोशल मीडियावर पाकिस्तानामधूनच त्या संदर्भातली चित्रफीत प्रसिद्ध होती आहे. पाकिस्तानातून वाहणारी चिनाब कोरडी पडली आहे. पाकिस्तानात ऊन तापलं असताना चिनाबची ही स्थिती पाकड्यांच्या काळजीमध्ये भर घालती आहे. और जब इंडिया की तरफ से जो है ना वो पानी रोक दिया गया तो ये आप सामने देख सकते हैं कि जो ये दरिया ये कितनी दूर चला गया. अब हम कोशिश करते हैं इसके अंदर जाने की और अंदर जाके जो है ना वो अपडेट देते हैं आपको. ये सामने आप देखें, ये देखें बिल्कुल जो है ना वो ये रेत जो है वो गीली है. ये इस बात का सबूत है 2 से 3 दिन पहले यहाँ पर जो है ना वो काफ़ी पानी था और जब इंडिया की तरफ से जो है ना दरिया चिनाब का जो पानी है वो रोक दिया गया, उसके बाद जो है ना ये पानी में बहुत ज़्यादा तेज़ी से जो है ना वो कमी आ रही है, यहाँ कमी आ गई है. ये आप देखें कितना जो है ना नॉर्मल दिनों में यहाँ तक जो है ना वो बंदा नहीं आ सकता, जो है ना दूर दूर तक रह सकता है.
और ये जो आपको ये नज़र आ रहे हैं पिलर वगैरह, ये बेसिकली इसलिए लगाए गए हैं क्योंकि ये टूरिस्ट स्पॉट है। और यहाँ पर जो है ना वो ये इसलिए लगाए गए हैं कि यहाँ पर लोग जो है ना वो आके नहाते हैं। और ये इसलिए लगाया है कि इसके आगे जो है ना वो जो टूरिस्ट हैं वो इसके आगे नहीं जा सकते। तो अभी हम इसके इस साइड पे रहेंगे और यहाँ पर आपको अपडेट और देते हैं। ये तकरीबन हम जो है ना वो 100 मीटर अंदर आ चुके हैं रावी रिवर के अंदर, दरिया चनाब के अंदर। और यहाँ पर देखें आप पानी का फ्लो, अगर मैं आपको दिखा सकूँ, ये देखें बहुत ज़्यादा कम जो है ना वो पानी का फ्लो हो गया है क्योंकि बिल्कुल पीछे से जो है ना वो पानी बंद कर दिया गया है। और ये जो पार्क है ये आप देख सकते हैं बिल्कुल जो है ना वो वीरान पड़ी हुई है क्योंकि अभी टाइम भी जो है ना वो 5 बजे का है। और यहाँ पर जो है ना बिल्कुल थोड़े से लोग हैं क्योंकि पानी नहीं है, जिसकी वजह से लोग भी यहाँ पर नहीं आ रहे। ये 2-4 लोग हैं इधर। और चलें अभी जो है ना ये क्रॉस करके ये वाला एरिया दूसरी साइड पे चलते हैं। वो जो सामने आपको एरिया लैंड नज़र आ रहा है ना, वहाँ पर जाएंगे और वहाँ पर जाके आपको अपडेट देते हैं। थोडक्यात काय, भारताशी वाकडं तर चुलीत लाकडं. विशेषतः या भागात तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त